नमस्कार, मी रितेश बनसोडे आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, 500 ते 1000 रुपये ह्या कॅन्डल स्टिक्सच्या माध्यमातून कसं कमवायचं. तर गेल्या वेळेसचा एक व्हिडिओ मी बनवलेला होता, तो होता भाग 1. ह्या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेल्समध्ये सगळ्याच कॅन्डल्स बघणार आहोत. आणि लास्टला हा व्हिडिओ काय करा, पूर्ण एंडिंगपर्यंत बघा, कारण की मी लास्टला काय सांगणार आहे की 500 ते 1000 रुपये डेली कसं कमवायचं कॅन्डल स्टिकचा यूज करून. तर बघा, आता आपण काय बघणार आहोत, बेरिश हरामी कॅन्डल. तर बेरिश हरामी कॅन्डल कशी असते, त्याचा आपल्याला कसा फायदा होतो, थोडक्यामध्ये त्याचं एक मी तुम्हाला माहिती सांगतो. तर ही कोटक बँकेचा चार्ट आहे. बाय किंवा सेलचं काही रिकमेंडेशन नाही, फक्त एक्झाम्पल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा इथं काय एक कॅन्डल बनलेली आहे आणि त्या कॅन्डलच्या एकदम मधोमध काय बनलेली आहे, ही बेरिश हरामी कॅन्डल बनलेली आहे. आता ह्या कॅन्डलचं काय यूज असतं, तर बघा इथं ह्या कॅन्डलचं जे हाय आहे तो ह्याचा काय असतो, स्टॉप लॉस असतो. आणि ह्या कॅन्डलच्या थोडंसं खाली समजा ह्या कॅन्डलपासून जर क्लोज होत असेल तर इथं काय करायचं, आपल्याला सेल करायचं आहे. आणि स्टॉप लॉस काय आहे आपला, हे आहे. आणि पुढे बघा आपल्याला 2-4 पट आपल्याला इथं एक प्रॉफिट झालं आहे. म्हणजे समजा इथं जर तुम्ही शॉर्ट मारला असता की ते 1788 ते 1722 म्हणजे 50-60 रुपये तुम्हाला ह्या कॅन्डलमुळं मिळालेलं आहे. तर नंबर 2, आता आपण काय बघणार आहोत, अशा पद्धतीनंच सगळीकडे बनते मित्रांनो. जरा तुरळीकच बनतात ही कॅन्डल, म्हणजे बेरिश हरामी जी कॅन्डल आहे ती जरा तुरळीक बनते. बाकीच्या आणखीन खतरनाक कॅन्डल बघणार आहोत. पण ह्या कॅन्डल्समध्ये 70% पण 70-80% जास्त प्रॉफिट व्हायचे चान्सेस असतात. तर आता आपण आपली बुलिश हरामी कॅन्डल बघणार आहोत. तर आपण IRCTCच्या चार्टमध्ये जाऊया. आपण बुलिश हरामी बघूत. आता बुलिश हरामी बघा, थोडक्यात इथं एक बुलिश हरामी कॅन्डल काय बनलेली आहे, इथं बनलेली आहे. पाठीमागं काय आहे, असा एक थोडासा खाली ट्रेंड आलेला आहे. एक रेड कॅन्डल आहे. रेड कॅन्डलच्या एकदम मधोमध, म्हणजे ही कॅन्डल काय बनते, पाठीमागच्या कॅन्डलच्या एकदम मधोमध बनते. आणि त्याच्यावरती बघा इथं काय झालेलं आहे, हायला क्रॉस केलं आहे ह्या कॅन्डलनं. तर मग काय झालं आहे, इथून कंटिन्युअसली कुठं गेलेलं आहे बघा, 883 रुपये. आपली बाईंग कुठं होती, आपल्याला बाईंग इथं करायची आहे ह्या कॅन्डलचं, म्हणजे ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्या हायवरती, म्हणजे कुठं इथं 865 रुपये. 865चा कुठं गेलेला आहे, 883 रुपये. म्हणजे 20-30 रुपये फक्त 30 मिनटाच्या ह्या कॅन्डल्सवरती तुम्हाला प्रॉफिट झालं आहे. आता ह्याचा एक स्टॉप लॉस कुठं ठेवायचा, तर स्टॉप लॉस ह्या कॅन्डलचा काय राहणार आहे, लो हा स्टॉप लॉस राहणार आहे. आणि ह्याचं टार्गेट काय राहणार आहे, ह्या कॅन्डलचं सेम सगळ्याची कंडिशन मित्रांनो, 2-3 पट जेवढा आपला स्टॉप लॉस आहे त्याच्या आपल्याला तिप्पट काय मिळालं पाहिजे, प्रॉफिट मिळाला पाहिजे. दॅट्स इट. बघा हे झालं एक बेरिश हरामी आणि बुलिश हरामी. तर त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, तर आपण हॅमर कॅन्डल बघणार आहोत, हॅमर आणि हँगिंग मॅन. तर हॅमर कॅन्डल कशी असते बघा, इथं एक हॅमर कॅन्डल बनलेली आहे. ह्या कॅन्डलचं काय वर्क आहे मित्रांनो, असा एक ट्रेंड असला पाहिजे, म्हणजे एक थोडासा खाली आलेला हा ट्रेंड पाहिजे. आणि त्या ट्रेंडमध्ये काय बनलेलं पाहिजे, म्हणजे एक असा हॅमर, म्हणजे एक हातोडी बनलेली पाहिजे. एवढी मोठी काय आहे, त्याला एक शॅडो आहे, वीक आहे, आणि इथं एक थोडंसं ग्रीन पार्ट आहे. आणि त्यावरती इथं काय झाले, क्लोजिंग झाले. आणि त्यानंतर कुठे गेलेला आहे हा शेअर बघा, ह्या कॅन्डलची हाय प्राईज, म्हणजे इथं ह्या आपण इन्फॉर्मेशन जाऊयात. हाय प्राईस काय आहे, 964 रुपयाच्या जवळपास आहे. 904 रुपयाचा हाय प्राईज आहे ह्या कॅन्डलचा. तर तिथून प्रॉफिट बघा डायरेक्ट इथपर्यंत, म्हणजे थोडक्यामध्ये 929 रुपये, म्हणजे 30 रुपयेचा प्रॉफिट आपल्याला ह्या कॅन्डलमुळे झालेला आहे. ह्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, इथं एक स्टॉप लॉस ठेवायचा, म्हणजे ह्या कॅन्डलच्या जर खाली एखादी कॅन्डल लगेच क्लोज होत असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपला काय फॉर्म्युला आहे की बाबा ही कॅन्डल झाल्याच्या नंतर एक कॅन्डलवरती काय व्हायला पाहिजे, म्हणजे ह्याच्या थोडं वर आपल्याला काय करायचं, बाईंग करायचं. ह्या कॅन्डलच्या वरती एक कॅन्डल काय व्हायला पाहिजे, क्लोजिंग व्हायला पाहिजे. प्रत्येक कॅन्डलचं लक्षात ठेवा, मी जर कुठं गडबडीत सांगितलेलं असेल तर ह्या कॅन्डलच्या वरती एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, ह्या कॅन्डलच्या वरती, म्हणजे ह्या हॅमर कॅन्डलच्या एक वरती. आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, लगेच बाईंग करायचे.
लगेच काय करायचे, बाईंग करायचे आणि स्टॉप लॉस काय ठेवायचे, ह्या कॅन्डलचा म्हणजे ज्या हॅमर कॅन्डलचा लो हा आपला स्टॉप लॉस राहणार आहे आणि 2-3 पट काय राहणार आहे, टार्गेट राहणार. तर हा एक हॅमर कॅन्डलचा आपल्याला एक माहिती आहे. आता आपण काय बघूयात, हँगिंग मॅन. हँगिंग मॅन म्हणजे काय असतं मित्रांनो, एकदम सेम टू सेम इन्व्हर्टर, हॅमर म्हणा, हँगिंग मॅन म्हणजे हॅमरसारखी दिसणारी कॅन्डल असते, पण ते काय होते, ही कॅन्डल एकदम ट्रेंड समजा असा निगेटिव्ह चालू आहे आणि त्याच्यामध्ये इथं एक हॅमर कॅन्डल बनते आणि तिथून वर म्हणजे अप ट्रेंड होतं. आणि हँगिंग मॅनचं कसं आहे की वर म्हणजे एक अप ट्रेंडमध्ये काय होते, ही कॅन्डल बनते आणि वर एक हँगिंग मॅनची कॅन्डल बनते आणि तिथून काय होतं, असा ट्रेंड काय होतं, रिव्हर्स होतं. तर बघूयात आपण कुठं एक हँगिंग मॅनची कॅन्डल बनलेली आहे. थोडक्यामध्ये इथं काय झालेलं आहे, एक हँगिंग मॅन टाईप कॅन्डल बनलेली आहे. इथं काय होता, एक अप ट्रेंड होता, त्यानंतर एक इथं कॅन्डल बनली. आता ह्या कॅन्डलची आपल्याला क्लोजिंग प्राईस बघायची. म्हणजे ह्या कॅन्डलची क्लोजिंग प्राईस काय ते इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्याला लगेच बघता येतं. बघा इथं आता ह्या कॅन्डलवरती असं टिक करायचं, 1037 रुपये ह्याची क्लोजिंग प्राईस आहे. तर ह्या कॅन्डलच्या खाली म्हणजे आपली बाईंग कुठं, सेलिंग कुठं आलेली आहे, आपल्याला इथं शॉर्ट सेल करायचे. शॉर्ट सेल म्हणजे थोडं एक बेसिक नॉलेज सांगतो तुम्हाला. जसं आपण शेअर्स बाय करतो ना, तसंच आपण शेअर सेल करून पण, म्हणजे आपल्याकडे नसला शेअर तरी पण आपण सेल करून पण अर्निंग करू शकतो. तर इथं बघा ह्या कॅन्डलच्या लो प्राईसच्या इथं बघूयात आपण. नाही ह्या कॅन्डलचं आपल्याला लो प्राईस बघायचं आहे. लो प्राईस काय, 1031 रुपये. 1031च्या खाली कोणते कॅन्डल क्लोज होत आहे, तर ही कॅन्डल बघा. ह्या कॅन्डलची क्लोजिंग काय आहे, 1027 म्हणजे 3-4 रुपये खाली क्लोज झालेला आहे. तर इथं आपल्याला काय करायचे, शॉर्ट सेल करायचे. तर तिथून कुठपर्यंत गेलेला आहे हा शेअर बघा, डायरेक्ट 975 म्हणजे 970च्या जवळपास हा शेअर गेलेला आहे. म्हणजे 30-35 रुपये आपल्याला शॉर्ट सेलमध्ये बघा धड काय झालेलं आहे, कंटिन्युअसली एक थोड्याच वेळामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला आहे. तर अशा पद्धतीनं ही हँगिंग मॅन पण कॅन्डल वर्क करते. तर आणखीन पुढची एक कॅन्डल बघूयात आपण, मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार. आता मॉर्निंग स्टार कशी असते, मॉर्निंग स्टारचं एक बेसिक सांगतो तुम्हाला. मॉर्निंग स्टार काय होते, समजा असा एक ट्रेंड आहे, तर हॅमर टाईपच कॅन्डल असते मित्रांनो, पण त्याचं एक म्हणजे दिसायला थोडीशी जरा अलग कॅन्डल असते. ती वर्क एकदम सेम आहे. मॉर्निंग स्टार, तर मॉर्निंग स्टार बघा, इथं एक मॉर्निंग स्टार कॅन्डल काय झाली आहे, बनली आहे. म्हणजे असं एक काय होतं, एक ट्रेंड होता डाऊन ट्रेंड, इथं एक मॉर्निंग स्टार छोटीशी एक कॅन्डल काय झाली आहे, बनले. ह्याला आपण एक छोटी हॅमर नाही तर बुलिश हरामी पण म्हणू शकतो. पण ही एक काय मॉर्निंग स्टार टाईप फॉर्मेशन पण आहे. म्हणजे असं एक डाऊन ट्रेंड आहे, तिथं काय झाले, एक मधोमध म्हणजे खाली एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे आणि त्या कॅन्डलच्या वर काय झाले, इथं क्लोजिंग झाले. कधी पण जर तुम्ही बघितला तर एकदम ट्रेंड खाली म्हणजे डाऊन ट्रेंड जेव्हा असेल आणि तिथं काय होते, एक हॅमर किंवा बुलिश हरामी किंवा समजा एक आपली आता आपण काय मॉर्निंग स्टार बघत आहोत. तर हे 3 टाईपचे काय आहेत कॅन्डल माहिती काय, ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल आहे. तर ह्याच्यामध्ये डाऊन ट्रेंडमध्ये जर ही कॅन्डल बनली म्हणजे एकदम खाली, तर तिथून काय होतं, अप ट्रेंड चालू होतो. आणि समजा जर अप ट्रेंडमध्ये जर अशा कॅन्डल बनल्या तर तिथून काय होतं, डाऊन ट्रेंड चालू होतो. तर इथं काय आहे बघा, थोडक्यामध्ये ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगवरती आपल्याला बाय करायचं आहे. आणि समजा मी तुम्हाला सांगितलं होतं की एक रेंज बनत असेल तर त्या रेंजवरती, इथं अशी काही रेंज नाही, अशी एक असा डाऊन ट्रेंडच आहे. तर त्याच्यामुळं आपण ह्याच्या क्लोजिंगवरती आपण इथं बाय करणार होतो. मग इथून बघा डायरेक्ट तुम्हाला किती प्रॉफिट झाला ह्या कॅन्डलचा हायवरती. ह्या कॅन्डलची हाय काय आहे, 782 रुपये. 782 रुपयाच्या वरती काय झाले, इथं क्लोजिंग झाले बघा ह्या कॅन्डलवर. तर आपल्याला 782 रुपयाला जर आपण बाय केलं असतं ह्या कॅन्डलमध्ये, तर कुठंपर्यंत गेलं आहे बघा, हाय कुठं आहे, 889. म्हणजे थोडक्यामध्ये 100 रुपयाचा प्रॉफिट आपल्याला लगेच झालेला आहे बघा. एकदम वन साइडेड ट्रेंडिंग तुम्हाला मिळालेली आहे. अशा पद्धतीनंच काम करायचं आपल्याला. कधीही स्टॉप लॉस कधी आपला छोटा असला पाहिजे. बघा इथं स्टॉप लॉस केवढा आहे, फक्त ह्या कॅन्डलचा आपल्याला एवढा हा स्टॉप लॉस द्यायचा आहे आणि पुन्हा प्रॉफिट केवढा आहे, एवढा आपला हा प्रॉफिट आहे. तर अशा पद्धतीनं काम करायचं आहे. आता ही झाली मॉर्निंग स्टार फॉर्मेशन. तर आता आपल्याला इव्हिनिंग स्टार पण असंच आहे मित्रांनो, सेम टू सेम. फक्त हे ट्रेंडच्या वरती म्हणजे अप ट्रेंडमध्ये बनतं आणि पुन्हा तिथून डाऊन ट्रेंड सुरू होतं थोडक्यामध्ये. तर बघूया तिथं
बघा इथं पण एक काय झालं आहे, इव्हिनिंग स्टार टाईप एक फॉर्मेशन झालं आहे. त्यानंतर ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला म्हणजे इथं आपल्याला एक काय झालं आहे बघा, इथं आपण समजा इथं एक शॉर्ट सेल केली, ह्या कॅन्डलच्या लो प्राईसच्या खाली एखादी कॅन्डल क्लोज होत असेल तर तिथं आपल्याला काय करायचं आहे, शॉर्ट सेल करायचं आहे. तिथून आपल्याला कुठपर्यंत प्रॉफिट आला आहे बघा, इथपर्यंत आला आहे. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, फक्त 2-3 पट म्हणजे आपला जेवढा स्टॉप लॉस आहे त्याच्या 2-3 पट 4 पट जर आपल्याला प्रॉफिट मिळत असेल, जेवढा ट्रेंडिंग मूव आहे तेवढा घ्यायचा आहे आपल्याला. आणि समजा एखादी जर अशा इथं ग्रीन वगैरे कॅन्डल बनत असेल, लगेच एक्झिट करायचं मित्रांनो, जास्त लालच करायची नाही. तर ही होती एक काय, इव्हिनिंग स्टार फॉर्मेशन. मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार झालं आपलं, हँगिंग मॅन झालं, हॅमर झालं. आता आपल्याला काय बघायचं आहे, ग्रेवस्टोन दोजी. आता ग्रेवस्टोन दोजी आणि इन्व्हर्टर हॅमर म्हणजे थोडक्यामध्ये ही कशी असते हो, ग्रेवस्टोन दोजीचं पण काम काय आहे, टोटली एक हॅमर टाईपच कॅन्डल असल्यासारखे असते, म्हणजे त्या टाईपमध्येच काम करते ही कॅन्डल. तर बघूयात आपण इन्व्हर्टर हॅमर म्हणजे काय असतं, एक उलटा हॅमर असतं. बघा इथं काय झालं आहे, एक ग्रेवस्टोन दोजी थोडक्यामध्ये बनलेली आहे. म्हणजे इथं काय होतं, असा एक ट्रेंड चालू होता निगेटिव्ह, मग इथं काय झाली, एक इन्व्हर्टर म्हणजे ग्रेवस्टोन दोजी ही कॅन्डल बनलेली आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हॅमर कॅन्डलची एक उलटी कॅन्डल अशा पद्धतीनं ही दिसायला असते बघा कॅन्डल. ह्या कॅन्डलच्या वरती म्हणजे ही जी हाय प्राईज आहे ह्यावरती आपल्याला बाय करायचं आहे. आणि स्टॉप लॉस काय ठेवायचे, ह्या कॅन्डलचा लो इथं आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आणि 2-3 पटचं आपल्याला टार्गेट पाहिजे, म्हणजे इथपर्यंत गेलेली आहे बघा. आपली बाईंग काय होती, याची हाय प्राईस थोडक्यामध्ये 700 रुपये. 700 रुपयेवरनं आपल्याला किती प्रॉफिट झाला आहे, 706 रुपये, म्हणजे 6 रुपये प्रॉफिट झाला आहे. आणि इथं बघा, इथून जर तुम्ही बघितलात तर इथं हाय प्राईज होती 700, लो प्राईस काय आहे 699. म्हणजे तुमचा 1 रुपयाचा फक्त आणि फक्त 1 रुपयाचा स्टॉप लॉस आहे आणि तुम्हाला 6-7 रुपयाचं प्रॉफिट मिळालेलं आहे. अशा पद्धतीनंच काम करायचं मित्रांनो, तरच तुमची कॅपिटल काय होती, ग्रोथ होती कॅपिटलमध्ये. तर ही झाली आपली काय, ग्रेवस्टोन दोजी. आता आपल्याला काय बघायचं आहे, इन्व्हर्टेड हॅमर. तर ती कशी असते थोडक्यात बघा, आपल्याला अशी एक कॅन्डल असते. इथं काय झालेलं आहे, एक अप ट्रेंड चालू होता, एक इन्व्हर्टेड काय झालं आहे, इथं एक हॅमर तयार झालेला आहे. ह्या कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईजला म्हणजे ही कॅन्डलची लो प्राईज काय आहे मित्रांनो, 714 रुपये इथं आपल्याला दिसायले बघा. ह्यावरती क्लिक केलं, 714 रुपये. 714 रुपयाच्या खालती कोणती कॅन्डल क्लोज झालेली आहे बघा, 713.50ला ही कॅन्डल इथं क्लोज झाली. मग आपल्याला इथं काय करायचं, बाईंग करायचं. मग इथं बाय केल्याच्या नंतर आपला स्टॉप लॉस काय राहील बघा, हा आपला स्टॉप लॉस राहील, ह्याची हाय प्राईज म्हणजे 719 रुपये. 719 रुपयेचा स्टॉप लॉस. आपली बाईंग कुठं आहे तर 714 रुपये, म्हणजे 5 रुपयाचा आपला स्टॉप लॉस आहे. आता आपल्याला प्रॉफिट बघूयात आपण किती झाला आहे पुढे बघा. ह्याची लो प्राईस म्हणजे थोडक्यामध्ये 700 रुपये. आपली बाईंग कुठं होती, इथं ह्या लोला, म्हणजे 14 रुपये. 14 रुपयाच्या जवळपास आपला प्रॉफिट झाला आहे. 5 रुपयाचा स्टॉप लॉस आणि 14 रुपयाचा 5 रुपयाचा स्टॉप लॉस आणि 14 रुपयाचा प्रॉफिट, बरोबर आहे. तर इथं आपल्याला अशी एक इन्व्हर्टेड हॅमर ही कॅन्डल आपण शिकलेलो आहे. तर आता आपल्याला काय बघायचे, डार्क क्लाउड कवर ही कॅन्डल कशी असते. तर ही पण सेम अशाच टाईपमध्ये असते मित्रांनो, डार्क क्लाउड कवर. इथं आणखी एक दुसरा आपण चार्ट बघूयात. सगळीकडे ॲज इट इज सेम हे काम करते. चार्ट जर तुम्ही एकदा शिकलात ना, हे तर काहीच नाही मित्रांनो. ह्याच्यानंतर जी मी एकदम खतरनाक एक कोर्स तुम्हाला शिकवणार आहे, त्यामध्ये एकदम खतरनाक तुम्हाला समजणार आहे की चार्टमध्ये क्लिअर कट 5 मिनिटामध्ये, 5 मिनिट नाही 5 सेकंदामध्ये कोणत्या चार्टला कसं रीड करायचं आणि त्याच्यामधून आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसप्रमाणे कसा प्रॉफिट होणार आहे. तुम्ही एंडपर्यंत फक्त हा व्हिडिओ बघा. आता आपल्याला काय बघायचं होतं, डार्क क्लाउड कवर. तर डार्क क्लाउड कवर थोडक्यामध्ये कशी बनते कॅन्डल, तर एक समजा असा हा अप ट्रेंड चालू असतो, अप ट्रेंडच्या वरती अशी एक कॅन्डल बनते, म्हणजे एक इंगल्फिन टाईप कॅन्डल. पण काय होते, ही समजा अशी ग्रीन कॅन्डल आहे, म्हणजे असा अप ट्रेंड आहे, ते ग्रीन कॅन्डल बनली, त्याच्यावरती म्हणजे अशी थोडीशी वीक काय झाली वर गेलेली आहे आणि थोडीशी अशी एक खाली वीक आहे. ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला म्हणजे लो प्राईजच्या
क्लोजिंग कुठं होत आहे दुसरी पुढची कॅन्डल, तर ही कॅन्डल क्लोज झालेली आहे. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, शॉर्ट सेल करायचं आहे आणि आपला स्टॉप लॉस काय राहणार आहे बघा. हा आपला काय आहे, स्टॉप लॉस आहे ह्या कॅन्डलची हाय प्राईस काय आहे 541 रुपये. आणि आपल्याला आता प्रॉफिट बघा किती झालेला आहे. म्हणजे समजा आपण इथं जर एक शॉर्ट सेल केला असतं तर आपला प्रॉफिट बघा इथपर्यंत, म्हणजे लो प्राईस काय आहे ह्याची 526 रुपये. आपली थोडक्यामध्ये बाईंग ह्या कॅन्डलवरती म्हणजे आपली बघितलं तुम्ही तर एक 536 रुपयाच्या जवळपास, म्हणजे 530 रुपये. तर तिथून कुठंपर्यंत गेलं आहे, म्हणजे एक 10 रुपयाचा तुम्हाला प्रॉफिट झाला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस ह्या कॅन्डलचा किती होता, 541. आपली लो काय आहे, म्हणजे थोडक्यामध्ये 4-5 रुपयाचा तुमचा हा स्टॉप लॉस होता, म्हणजे एक डबल तुम्हाला एक प्रॉफिट झाला आहे. तर अशा पद्धतीनं डार्क क्लाउड कवर बनतं. म्हणजे एक समजून घ्या बेसिक अंडरस्टँडिंग, की असा एक ट्रेंड चालू असतो, एक ग्रीन कॅन्डल बनते आणि त्याच्यावरती एक रेड कॅन्डल, अशी मोठी रेड कॅन्डल काय होते याच्या डोक्यावर असं बनल्यासारखे बनते. आणि त्या कॅन्डलच्या क्लोजिंग प्राईजला त्याच्यानंतर जी दुसरी रेड कॅन्डल क्लोज होईल पुढे, तर तिथं आपल्याला शॉर्ट सेल करायचं आहे. आणि जी कॅन्डल डार्क क्लाउड कवर बनलेली आहे त्या कॅन्डलचा आपल्याला वरचा हा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. नाहीतर समजा आता आपल्याला काय बघायचं आहे, समजा लय खूप इथं जरा साईडवेज चाललं आहे, तर तिथं काय करणार आपण, फक्त जर पुढच्या 2-4 कॅन्डल म्हणजे इथं जर जवळच कुठं तर बनत असेल तरच आपण काय करणार, लगेच शॉर्ट सेल करणार. नाहीतर तिथं जर अलग कोणता पॅटर्न बघत असेल तर त्या हिशोबाने आपल्याला शॉर्ट सेल करायचं आहे. तर हे पण आपण डार्क क्लाउड कवर पण ही कॅन्डल बघितलेली आहे. आता ह्याच्यानंतर मित्रांनो पिअर्सिंग म्हणजे काय, पिअर्सिंग कॅन्डल कशा प्रकारे काम करते बघा. ती पण एक काय आहे मित्रांनो, एक बुलिश कॅन्डल आहे बघा. इथं एक पिअर्सिंग कॅन्डल बनलेली आहे. म्हणजे काय असतं माहिती का, एक असा डाऊन ट्रेंड चालू आहे, त्या डाऊन ट्रेंडच्या नंतर एक पिअर्सिंग कॅन्डल बनते. म्हणजे बघा ही एक 100% कॅन्डल आहे, ह्याच्या 70% अशी एक ग्रीन कॅन्डल बनते. अशी ग्रीन कॅन्डल बनल्याच्या नंतर ह्या कॅन्डलच्या हाय प्राईजला आपल्याला काय करायचं आहे, बाईंग करायचं. म्हणजे थोडक्यात तुम्ही इथं बाईंग केली बघा, इथं हायवरती ह्याच्या कुठं क्लोज झालेला आहे का, ह्या कॅन्डलच्या हायवरती कोणती कॅन्डल क्लोज झाली बघा, हे झाले. तर मग आपल्याला स्टॉप लॉस काय ठेवायचं आहे, ह्या कॅन्डलचा लो हा स्टॉप लॉस राहील आपला. आणि पुढे आपल्याला टार्गेट बघा कुठपर्यंत शेअर गेलेला आहे, 537 रुपयाच्या जवळपास हाय गेलेला आहे. आपली बाईंग काय होती, आपली बाईंग 529 रुपये, म्हणजे 8 रुपयाचा तुम्हाला प्रॉफिट झाला आहे. तर सगळ्या पद्धतीने कुठं पण तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी तुम्हाला एकदम बेसिक, म्हणजे तुमचा जास्त टाईम न घालता तुम्हाला एकदम परफेक्टली सांगितलेलं आहे. पण आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट मित्रांनो. तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. आता ही तर झाली कॅन्डल स्टिकची गोष्ट. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 500 ते 1000 रुपये कसं कमवू शकता. तर बघा आता तुम्हाला एकदम कन्क्लुजन सांगतो की बाबा आता कोणती कॅन्डल बनलेली आहे. मेन तुम्हाला मी कॅन्डल काय शिकवलेली आहे आता तुम्ही सांगा, तुमच्या मनामध्ये ठेवा आणि तुम्ही कमेंट पण करू शकता मला. आता बघा इथं ही कॅन्डल कोणती बनलेली आहे, असा हा ट्रेंड आहे. इथं काय झालेली आहे, एक हॅमर कॅन्डल बनलेली आहे. ह्या कॅन्डलच्या वरती एक कॅन्डल क्लोज झाली आहे, तिथून तुम्हाला एवढा प्रॉफिट झाला आहे. समजा जर ह्या कॅन्डलच्या हाय प्राईजवरती तुम्ही 1000 शेअर्स घेतले असते, इथून इथपर्यंत तुमचा किती प्रॉफिट आहे, 20-30 रुपये प्रॉफिट आहे. म्हणजे तुम्हाला 20-30 हजारचा हा प्रॉफिट झालेला असता. मग तुमच्या कॅपिटलप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. 500 ते 1000 रुपये मित्रांनो तुम्हाला एक मिनिमम मी सांगितलं होतं, तुम्ही खूप पैसा ह्याच्यामधून कमवू शकता. तर अशा पद्धतीनं काम करायचं आहे. इथंच आपला कॅन्डल स्टिकचा चॅप्टर क्लोज होते आणि भेटूया आता पुढच्या पार्टमध्ये, पुढच्या नवीन पार्टमध्ये. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद.